पैसा असला तर भारतात कायदा कसा हवा तसा वाकवता येतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे रमीसारखे ऑनलाईन गेम्स। भारतामध्ये आजही ब्रिटिशकालीन 1867 सालचा जुगार प्रतिबंधक कायदा लागू आहे आणि साहजिकच त्या काळामध्ये ऑनलाईन गेम्स असे अस्तित्वात नव्हते, त्यामुळे याविरुद्ध कोणतीही कलम नाही, कोणतेही प्रतिबंध नाहीत आणि याचाच फायदा घेत आज जुगार कंपन्या इतक्या मोठ्या झाल्यात की सचिन तेंडुलकर सारखे सेलिब्रिटीज आज त्याची मार्केटिंग करतात, त्याचे ब्रँड अँबॅसेडर्स आहेत। सुरुवातीला बोनस देऊन आकर्षित करणाऱ्या या कंपन्यांच्या जाळामध्ये महाराष्ट्रातील तरुण आज कर्जबाजारी झालाय। पुण्यातील एका तरुणाने 38 लाख रुपयाची चोरी केली स्वतःच्या घरामध्ये। मावळमधील 2 तरुणांनी शेती विकली। धाराशिवमधल्या एका तरुणाने पत्नी आणि 2 वर्षांच्या बाळाला विष देऊन आत्महत्या केली आणि असे हजारो तरुण आज महाराष्ट्रातील कर्जबाजारी झालेत या ऑनलाईन गेम्समुळे। पण या ऑनलाईन गेम्स विरुद्ध जुगार प्रतिबंधक कायदा आणण्याऐवजी जर कायदेमंडळात बसून कायदे बनवणारेच असे रमी खेळत असतील, जुगार खेळत असतील तर महाराष्ट्रातील तरुणांचे भवितव्य आज धोक्यात आहे, यात काही शंका नाही।